डॉर्फ केटल मँगो कप मध्ये आपण खोडशिवणी या गावात आपण आज आलेलो आहेत। या गावामध्ये आपण जवळजवळ 1000 केसर आंब्याचे आहेत ते वृक्ष आपण इथे लावले होते। वृक्षांची जर तुम्ही स्थिती इथे बघत असाल तर फार सुंदर यांचं आज नियोजन आहे। माझ्या मागच्या बाजूला एक तुम्ही मचांग इथे बघत असाल, ती मचांग ही फार सुंदर ग्रामपंचायतीने तयार केलेलं आहे। माझ्यासोबत आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच गंगाधर सर आपल्यासोबत आलेले आहेत। आपण इथं बघूया की यांनी डॉर्फ केटल मँगो कप मध्ये जसे आपण झाडं लावतो तर झाडांसोबत आपण भाजीपाला किती सुंदर प्रकार लागवड केलेला आहे। डॉर्फ केटल इंडिया लिमिटेड आणि सप्रेम संस्था यांच्या माध्यमातून खोडशिवणी ग्रामपंचायतीला केसर आंब्याची 1000 झाडं देण्यात आली। सोबतच या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड केली। सप्रेम संस्थेच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी जीवामृत तयार करून त्या जैविक खताचा वापर केला, त्यामुळे झाडांची एकदम वाढ जोमात आहे। सोबतच सप्रेम संस्थेच्या सूचनेनुसार या ठिकाणी भाजीपाला लावला, त्याच्यामध्ये पालक भाजी असेल, मेथीची भाजी असेल, लाल भाजी असेल, गोबी असेल, वांगे असेल, इतर असा भाजीपाला लावलेला आहे। येत्या काळामध्ये भेंडीचे लावण्याचा सुद्धा एक उपक्रम आम्ही घेतलेला आहे। आणि हे सर्व केल्यानंतर गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि 2 खाजगी शाळा अशा 3 शाळा आणि 3 अंगणवाडी कार्यरत आहेत। तर अल्टरनेट एक दिवशी जिल्हा परिषद शाळा, एक दिवशी श्यामसुंदर बोरकर हायस्कूल, एक दिवशी दामोदर प्राथमिक शाळा आणि उरलेले नंतरचे 3 दिवस हे आम्ही 3 अंगणवाड्यांना या प्रकारच्या लहान मुलांना कोणताही रासायनिक औषधीचा उपयोग न केलेला जैविक खताच्या आधारे वाढवलेला भाजीपाला हा जेवणामध्ये देऊन एक चांगला उपक्रम आम्ही राबवित आहोत। या सर्व कामाच्या मागे सप्रेम संस्थेचं सहकार्य आहे, त्याबद्दल या संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो।